इंटक कोल्हापूर चॅप्टर आणि नयनतारा फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं ऐतिहासिक वारसा जतन संवर्धन आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मेन राजाराम हायस्कूलमध्ये चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते ऐतिहासिक शहर शृंखला 2025 कोल्हापूर या आवृत्तीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलाय असं सांगून हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं सांगितलं। हेरिटेज वास्तूंची आचारसंहिता सर्वांनी पाळणं गरजेचं आहे। लवकरच अशा पद्धतीची आचारसंहिता तयार करून कोल्हापूर मॉडेल निर्माण करू असा विश्वास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला। हेरिटेज वास्तू आपल्या सर्व आहेत। हेरिटेज वास्तूची एक आचारसंहिता पाळली गेली पाहिजे। आम्ही गव्हर्नमेंट म्हणून नक्कीच आम्ही त्याची नियमावली तयार करू। माने साहेब ते बसलेले आहेत, महापालिका सोबत बसून आम्ही तशी नियमावली तयार करू, परंतु ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे। मला वाटतं एक हेरिटेज वास्तू जर त्या भागातील लोकांनी त्याची जर जबाबदारी घेतली, कारण कचरा शेवटी त्या वास्तूच्या परिसरातील 100 मीटर किंवा 1 किलोमीटर परिसरातीलच कोणीतरी आणून तिथे टाकतो किंवा तिथे बॅनर होर्डिंग लावणारे आपलीच लोक आहेत। जर आपण ठरवलं की हे आपण अलाउडच करायचं नाही किंवा ह्या गोष्टी करायच्याच नाही, तर मला वाटतं ह्या गोष्टीची अंमलबजावणी पण होईल आणि कोल्हापूर मॉडेल त्या पद्धतीचं आपलं पुढे येईल। तर हेरिटेज वास्तूंची स्वच्छता असेल, संवर्धन असेल आणि त्याची एक आचारसंहिता पाळण्याच्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये आपली चर्चा होऊन जर त्या अनुषंगाने जर काही पॉईंट्स आले तर त्या पॉईंट्सवरती प्रशासनाला जे काही शक्य आहे त्याची नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी आणि ती अंमलबजावणी करताना जास्तीत जास्त लोकांचा सहभाग, आपल्यासारखे जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सनी पण काही स्ट्रक्चरची जबाबदारी घेतली की त्या ठिकाणी आम्ही नियमावलीचं पालन करण्यासाठी आम्ही पुढे येऊ, तर ते एक चांगलं काम होईल असं मला वाटतंय। संयोगिताराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या वास्तुशिल्पावर प्रकाश टाकला। त्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये भावी पिढ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। यानंतर वास्तुविशारद शिवराज दांगट, डॉक्टर शिखा जैन यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं। यावेळी नंदितादेवी घाटगे, राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने, इंटॅक कोल्हापूर चॅप्टरच्या अमरजा निंबाळकर, डॉक्टर वंदना पुसाळकर, डॉक्टर वैशाली लाटकर, उमाकांत राणिंगा, प्रियांका गीते, प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते।